ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची अपडेट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण लाखो शेतकरी ज्या निधीची आतुरतेने वाट बघत होते त्याबद्दल अखेर मोठा निर्णय जाहीर करण्यात आला। अनेक दिवसांची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। त्यामुळे राज्यभरातील शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय। आता सर्वात मोठी खुशखबर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकाच वेळी वितरित करायला सुरुवात झालेली आहे। या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयांचा लाभ मिळतो। खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे बियाणं, खतं आणि औषधांच्या खर्चासाठी ही रक्कम त्यांच्यासाठी मोठा आधार ठरू शकते। पण थांबा, पुढील माहिती आणखी महत्त्वाची ठरेल। गेल्या अनेक महिन्यांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयामुळे निधी वाटपाला हिरवा कंदील मिळाला। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा लाभ एकाच कालावधीत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दुहेरी फायदा होत आहे। मात्र इथेच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो। ज्या शेतकऱ्यांनी KYC, आधार लिंक, NPCI मॅपिंग आणि बँक खात्याची पडताळणी म्हणजे तपासणी पूर्ण केली त्यांच्यासाठी निधीच्या वाटपाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला। अनेक वेळा केवळ कागदपत्रांमधील त्रुटीमुळे हप्ते अडकतात। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी, कारण आता प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता या दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी अपडेट समोर आली। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना यामुळे नक्कीच दिलासा मिळेल। कर्जमाफी संदर्भात हालचालींना आता वेग आला आहे। पात्र लाभार्थी, नियम आणि आवश्यक अटींबद्दल स्वतंत्र माहिती देखील आता उपलब्ध झाली। पण आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न तयार झाला, हा हप्ता नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे? सरकारने निधीच्या वाटपासाठी टप्प्याटप्प्याची पद्धत निश्चित केली, त्यामुळे पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील। पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करायची प्रक्रिया सुरू झाली। सकाळपासून सुरू झालेलं वाटप रात्री 12 पर्यंत चालणार। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज येऊ लागलेले आहेत। आता खरी मोठी यादी पाहून घ्या। सरकारने निश्चित केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। या दोन्ही जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा करायची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झाली। त्यामुळे या भागातील शेतकरी बांधवांमध्ये अक्षरशः उत्साहाचं, आनंदाचं वातावरण तयार झालंय। पण थांबा, यादी इथे संपत नाही। शेतकरी बांधवांनो, यादीतील पुढील जिल्ह्यांची नावं पाहणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे। कारण पुढील काही तासात कोणत्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार, लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट आहे का, ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांसमोर बियाणं, खतं आणि औषधांच्या खर्चाचं मोठं आव्हान उभं राहिलंय। अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरते। विशेष करून डोंगराळ आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळतो। मात्र पुढील माहिती प्रत्येक लाभार्थ्याने काळजीपूर्वक ऐकली पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचं नाव पहिल्या 15 जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे त्यांनी तात्काळ काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्याव्यात। तुमचं बँक खातं आधारशी लिंक झालेलं आहे का? KYC पूर्ण झाली आहे का? NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह झालेलं आहे का? कारण या सर्व प्रक्रिया पूर्ण असतील तरच निधी तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होईल। अनेक लाभार्थ्यांचे पैसे केवळ अपूर्ण कागदपत्रांमुळे अडकून बसतात। त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका। आता पुढची अपडेट तुमच्यासाठी नक्कीच मोठी असणार। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय मोठी खुशखबर आली। अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याचं वाटप सुरू झालं। अनेक महिन्यांपासून रखडलेला निधी अखेर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागला। पेरणीपूर्वी मिळणारी ही मदत आर्थिक नियोजनासाठी मोठी ताकद ठरत आहे। शेतातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, त्यामुळे या निधीमुळे हजारो शेतकरी बांधवांना मोठा आधार मिळेल। पण ज्यांच्या जिल्ह्याचं नाव अद्याप
यादीमध्ये आलेलं नाही त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. सरकारने निधी वाटपासाठी टप्प्याटप्प्याची पद्धत निश्चित केली. पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली जाईल. कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे, पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही. त्यामुळे नाव नसल्यास घाबरायचं बिलकुल काही कारण नाही. मात्र तुमचं बँक खातं, आधार लिंक, KYC आणि इतर महत्त्वाची कागदपत्र तुम्ही अपडेट ठेवणं अत्यंत गरजेचं इम्पॉर्टंट आहे. आता पुढील जिल्ह्यांची माहिती सुद्धा मोठा दिलासा देणारी ठरेल. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आली. नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना निधीचा लाभ 100% मिळेल. खरीप पेरणीच्या खर्चाचा विचार करता त्यांच्यासाठी ही मदत नक्कीच महत्त्वाची ठरेल. PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होण्यास नक्कीच मदत होते. पण आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी मोठी अपडेट आली. पालघर आणि गोंदिया या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली असून निधी वाटप अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे. अनेक दिवसांपासून हप्ता कधी येणार याची वाट सगळे शेतकरी बघत होते. आता विशेष म्हणजे सर्व रक्कम DBTच्या पद्धतीने थेट बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे मध्यस्थांचा प्रश्न पूर्णपणे संपला. हीच योजनेची सर्वात मोठी ताकद ठरली. पण अजूनसुद्धा यादी संपलेली नाही. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी अपडेट आली. या भागातील बागायतदार आणि इतर पात्र लाभार्थ्यांनी आपल्या खात्याची KYC आणि आधारची तपासणी पुन्हा एकदा चेक करून घ्यावी. कारण PM किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळवण्यासाठी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. कागदपत्र योग्य असतील तर निधी डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होईल. आता पुढील जिल्ह्यांची नावं आणखी मोठी खुशखबर घेऊन येणार. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे सरकारने जाहीर केलेल्या उर्वरित जिल्ह्यांची संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत समाविष्ट झालं आहे का हे तुम्ही आधी माहीत करून घ्या. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं इम्पॉर्टंट ठरेल. आता यादीतील पुढील जिल्ह्यांची नावं समोर आली असून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली. वर्धा आणि नंदुरबार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करायच्या प्रक्रियेने वेग घेतला. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज यायला सुरुवात झाली. अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली. पण इथेच एक महत्त्वाची माहितीसुद्धा लपलेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे हप्ते मागील काही काळात तांत्रिक कारणांमुळे अडकले होते. काही ठिकाणी आधार लिंकची अडचण होती, तर काही लाभार्थ्यांचे NPCI मॅपिंग पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे निधीच्या वाटपात अडथळे तयार झाले होते. आता मात्र सरकारने या सर्व टेक्निकल अडचणी दूर केलेल्या आहेत आणि निधीच्या वाटपाचा मार्ग मोकळा केला. आता परिणामी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. पण शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्ह्यांची माहिती आणखी मोठा दिलासा देणारी ठरेल. विदर्भातील वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा मोठी खुशखबर आली. PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होत असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा लाभ 100% पोहोचेल. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मिळणारी ही मदत बियाणं, खतं आणि औषधांच्या खर्चासाठी मोठा आधार बनत आहे. त्यामुळे आता आपल्या मोबाईलकडे आणि बँक खात्याकडे तुम्ही नीट लक्ष ठेवा, कारण निधीच्या वाटपाचा वेग आता वाढलेला आहे. आता विदर्भातील आणखी एका जिल्ह्यासाठी आनंदाची अपडेट आली. भंडारा जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना दोन्ही योजनांचा लाभ मिळत आहे. वाढता शेतीचा खर्च, महागडी बियाणे आणि खतांच्या किमती यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक तणावाखाली जगावं लागते. अशा परिस्थितीत सरकारचा हा निर्णय मोठा दिलासा घेऊन आला. अखेर कुटुंबांची खरीप हंगामाची तयारी आता अधिक सोपी होणार. मात्र इथेच एक महत्त्वाची अटसुद्धा सरकारकडून ठेवण्यात आली. तर शेतकरी बांधवांनो, लाभ मिळवण्यासाठी काही आवश्यक नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. फार्मर ID कार्ड, KYC, आधार लिंक, NPCI मॅपिंग, बँक खात्याची तपासणी पूर्ण असणं आवश्यक आहे. अपूर्ण माहिती असलेल्या खात्यांमध्ये निधी जमा व्हायला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आजच आपली सर्व कागदपत्र तुम्ही तपासून घ्या, कारण पुढची माहिती हजारो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरेल. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारी बातमी आली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निधीतून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करायच्या प्रक्रियेने आता वेग घेतला.
अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे थेट खात्यात पोहोचू लागले. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये समाधानाचं वातावरण तयार झालं. पण काही शेतकरी अजून सुद्धा एका कारणामुळे लाभापासून दूर राहत आहेत. सरकारने स्पष्ट केलं की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी कार्ड तयार केलेलं नाही त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. फार्मर आयडी, जमीन नोंद, आधार तपासणी आणि बँक खात्याची माहिती योग्यरित्या जुळत असल्यास निधी वितरण अधिक वेगाने पूर्ण होईल. आता यादीतील शेवटचा महत्त्वाचा जिल्हा पाहून घ्या. सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आला. या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपलं खातं नियमितपणे तपासत राहावं, कारण निधी थेट DBTच्या पद्धतीने जमा होत असून शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचत आहे. अनेक कुटुंबासाठी ही मोठी आर्थिक मदत ठरते. तर शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी अपडेट आत्ताच आपण पाहिली. तुमच्या खात्यात 4,000 रुपये जमा झाले असतील तर ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच पीक विमा, कर्जमाफी, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, अनुदान आणि शेतीविषयक मोठ्या अपडेटसाठी सर्वात आधी व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.